नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय थोडं तुझं थोडं माझंचा आजचा एपिसोडच्या सुरुवातीला इथे आता तेजसनं मानसीच्या पायामध्ये जोडवी घातलेत. पण जोडवी घालताना तो म्हणतोय की मी तुम्हाला या बंधनातून लवकर सोडवेन. तर मानसी म्हणते की मी आयुष्यभर तुम्हाला आता साथ देईन, तुमची साथ कधीच सोडणार नाही. दोघांच्या मनामध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या भावना पण जोडवी तरी आता घालून झालेत. म्हणजे मानसीचा सुनंदा आईनी म्हणजेच मावशीने ते सून म्हणून स्वीकार केला आहे. आणि मग मावशी म्हणून ती ते नमस्कार करायला वाकत असते. तर त्या म्हणतात की थांब, आता एकटीने नाही जोडीने नमस्कार करायचा, ये असं म्हणून तेजसला इथे बोलवून घेतात. आणि तेजस आणि मानसी दोघं मिळून इथे सुनंदांच्या पाया पडतात, नमस्कार करतात. आणि त्या म्हणतात की असेच दोघं मिळून कायम एकत्र राहा असं म्हणून इथे सांगतात. आता प्रेक्षकांनो छान वाटतं हे असं बघताना. तर तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तर अशा पद्धतीनं मानसीचा सून म्हणून स्वीकार झाला आहे, जोडवी पायामध्ये घातलेली आहेत. आणि मग त्याच्यानंतर सुनंदा इथे खोलीत आल्या आहेत. आणि मग त्याच्यानंतर मानसी त्यांच्या पाठीमागे येते आणि म्हणते की मावशी, हे तुम्ही तिथेच ठेवून आलात, हे तुम्ही घेऊन नाही आलात. मग लगेच त्या म्हणतात, अगं यावर तुझ्या आई वडिलांचा हक्क आहे, त्यांनी तुला लहानाची मोठी केली, चांगलं शिक्षण दिलं म्हणून तुला नोकरी लागली ना, यामुळे यावर त्यांचा हक्क अधिकार आहे, त्यांचाच हक्क असला पाहिजे. मग मानसी म्हणते बरोबर आहे मावशी तुझं, म्हणजे यावर माझ्या आईवडिलांचा अधिकार आहे, पण आता माझं लग्न झालं आहे, त्यामुळे जसं आत्ता त्यांचा अधिकार आहे तसाच तुमचाही अधिकार आहे. आणि म्हणून सांगते की तुम्ही हे पैसे घ्या असं म्हणून मानसी देत असते. तर तिकडनं तेजस खुणावत असतो की नको घेऊ म्हणून, आईला सांगतो की तुम्ही जे घेऊ नको असं म्हणून. त्यामुळं मानसी पण त्याच्याकडे 2 मिनटासाठी बघते आणि मग नंतर म्हणते मावशी, हे जर असं असेल तर तुमच्या मुलाने माझ्या घरच्यांसाठी हे असं सगळं का केलं हो? स्वतःच्या घरात 2 लाख रुपये घेतले आणि मग ते आम्हाला मदत व्हावी म्हणून दिले आणि एवढं सगळं त्यांनी केलं, तेव्हा तर आमचं काही नातंही नव्हतं असं त्या म्हणत असतात. पण आता आमचं नातं आहे आणि त्या अधिकाराने मी सांगते की हे पैसे तुम्ही वापरायला घ्या. त्यांनी खूप केलं आहे माझ्या घरच्यांसाठी आणि मला या घरासाठी खूप काही करायचं आहे, म्हणून हे पैसे तू घे असं ती मावशीला सांगत असते. तोपर्यंत तेजस तिथे येतो आणि तेजस म्हणतो आई म्हणते ते बरोबर आहे, तुमची कमाई आहे ना ती ठेवा तुमच्याकडे. मी कधीतरी तुमच्या घरच्यांसाठी काहीतरी केलं आहे, तर आता तुम्ही पैसे देताय, हे असं करूया नको. त्यावेळेला माझ्याकडे पैसे होते त्यावेळेला मी मदत केली. तर मानसी म्हणते की राष्ट्रहित, तुम्ही निस्वार्थीपणे मदत केलीत आणि तुम्ही राष्ट्रहितसारख्याच आहात असं ती मावशींना म्हणते. म्हणजे सगळ्यांसाठी सगळं करायचं, पण तुमच्यासाठी कोणी करत असेल ना तर नाही म्हणायचं. तरी ते तेजस म्हणतो ऐका ना लकी चाम. तर त्या डोळ्यात सुनंदा आई म्हणतात, मावशी म्हणतात लकी चाम काय, राष्ट्रहित काय, अरे तुमची केवढी चांगली नावं आहेत, तर एकमेकांना नावाने हाक मारा असं म्हणून त्या ओरडतात त्या दोघांना. मग ठीक आहे म्हणून तेजस म्हणतो इथे आणि म्हणतो की मानसी, खूप उशीर होण्याआधी मला तुम्हाला खरंच काहीतरी सांगायचं आहे. आता प्रेक्षकांनो इथे सस्पेन्स आला आहे बरं का. आणि तेजस म्हणतो की मी माझी चूक सुधारण्यासाठी संपतरावांशी ओळख वाढवली. आणि मग हे सगळं बोलण्यानंतर मानसी म्हणते हे तुम्हाला आत्ता सुचलं आहे आणि तुम्ही काहीतरी गोष्ट तयार करून मला सांगताय आणि तुम्हाला पैसे घ्यायचे नाहीत म्हणून तुम्ही असं म्हणतात. तुमची जुनी ट्रिक आहे ही आणि मी काही त्याला बोलणार नाही आहे असं इथे मानसी सांगते. आणि मग मावशीला म्हणते की मावशी, तुम्ही मला खरंच जर सून मानलं असेल तर हे पैसे घ्या. आणि मग तेजस म्हणतो आई, तू जर मला खरंच मुलगा मानत असशील ना तर हे पैसे तू घेतले नाही पाहिजेस. मग लगेच मानसी म्हणते तुम्ही आमच्यामध्ये का पडताय, यांचं अजिबात ऐकू नका असं म्हणून मावशीला सांगते. आणि मग म्हणते की आपल्या दोघींची ओळख ह्यांना भेटण्यापासूनची आहे आणि तुम्हाला ना तहान लाडू आणि भूक लाडूची शपथ आहे, तुम्ही हे पैसे घ्याच असं म्हणून मानसी आग्रह करते. तर त्या म्हणतात हा काय हट्ट आहे. तर लगेच मानसी म्हणते लेकीचा हट्ट आहे असं समजा. आता जर तुम्ही असं नाही म्हणालात ना तर मला असं वाटेल की तुमचं मन जिंकायला मी कुठेतरी कमी पडले. आणि मग तेजस म्हणतो तुम्हाला पण माझी शपथ आहे, तुला पण माझी शपथ आहे, तू जर पैसे घेतलेस ना आता माझे केस झडतील असं म्हणून तेजस इथे सांगतो. मानसी म्हणते या घरातली माझी पहिली दिवाळी आहे, मला असं वाटतं की माझा या घराला हातभार लागावा. आणि मग नंतर तेजस म्हणतो
तू पैसे घेतलेस ना तर माझे केस जडतील हा. आणि मग हे सगळं गायत्री वहिनींना कळलं तर काय होणार आहे? दिवाळीचा खर्च यांनी उचलला आहे कळल्यानंतर तमाशा करणार गायत्री वहिनी. मग काय तेच करायचं आपल्याला कायम? तर लगेच इथे आईंचा पण चेहरा पडला आणि त्या म्हणतात की मानसी, नको आहे पैसे, ठेव तुझ्याकडे. तुला गायत्री तर माहिती आहे त्यांचा स्वभाव कसा आहे ते. मग लगेच मानसी ते म्हणते, त्यांना का वाईट वाटेल? उलट त्याच मला म्हणाल्या होत्या की त्याचा सगळा खर्च करतात, सगळं घर सांभाळतात आणि तू नोकरी कर आणि त्याला जरा हातभार लाव, असं जर त्यांनीच सांगितलं होतं. आणि मी जर हातभार लावला तर त्यांना आनंदच होईल, वाईट वाटणार नाही. तू घे मावशी हे पैसे, तुम्ही घ्या हे पैसे, असं म्हणून मावशी ना पैसे ती देत असते. तर इकडे तेजस नाही नाही म्हणून सांगत असतो. आणि मग त्याच्यानंतर आई म्हणतात, मी ऐकणार नाही, तू ऐकणार नाहीस, थोडेसे पैसे घे आणि थोडे पैसे तू घरच्यांना दे. आणि मग इकडे तेजस, केसांचा भार कमी करताय तुम्ही माझ्या, तू काय माझं ऐकत नाही आहेस, असं म्हणून इथे तेजस आईला इथे चिडवत असतो. तर मानसीला सुनंदाई सांगतात, अर्धे पैसे आईला पाठवणार असशील तर मी इथे बाकीचे पैसे घेतो. आणि मग तेजस म्हणतो, अर्धा सोललेला नारळ होणार आहे माझा, हे काय आहे, चालणार आहे तुम्हाला? तर तेजस म्हणतो, मानसी म्हणते की चालणार आहे मला. तर आई म्हणतात, जरा आईचा नंबर दे मला बोलायचं, असं सुनंदा मावशी सांगतात. तर प्रेक्षकांना इकडे विनोद आणि छायाचं वेगळंच नाटक चालू आहे बरं का. दोघं मिळून एकाच वेळेला गायत्रीला फोन लावत आहेत. त्यामुळे इकडे विनोद म्हणतोय, माझा फोन बिझी लागतोय. आणि मग तो छायाजवळ येतो आणि म्हणतो, तू काय करतेस? तर छाया म्हणते, मी सुद्धा दीदीला फोन लावते, किती वेळचा झाला लागत नाही. मग तो म्हणतो, तुझी बुद्धी कुठे गेली होती? दोघं एकाच वेळी जर फोन लावत असलो तर कसा लागेल? तू थांब, मी लावतो, असं म्हणून विनोद इथे फोन लावायला चालू करतो. पण फोन काय इकडे गायत्रीचा लागत नाही. आणि मग विनोद इथं म्हणतो की मी काय कल्पना केली होती की मी फराळाला, म्हणजे आता दिवाळीतला मी काय काय खाईन अशी कल्पना केली होती. तर तो सांगतोय बघा प्रेक्षकांना, तो काय काय खाणार आहे ते. तर तो इथे म्हणतो, काय चाललंय काय या घरात? का सगळा प्लॅन तयार होता आपला. नाश्त्याला मी कानोळ्या खाणार होतो, जेवणानंतर लाडू खाणार होतो, दुपारी अशा शंकरपाळ्याच्या आत बुडवून खाणार होतो आणि 20-25 अशा चकल्या खाणार होतो. एवढं सगळं मी ठरवलं होतं. पण आता काहीच नाही, या घरात या दिवाळीचं काहीच बनणार नाही आहे. मग नंतर छाया म्हणते, मग आपली दिवाळी कशी साजरी होणार आहे? तर विनोद म्हणतो, उपाशी पोटाने आपली दिवाळी साजरी होणार आहे. मग त्याच्यानंतर तुझ्या दीदीच्या सासूबाई त्या फक्त ना लाडूच करणार आहेत आणि तेही मोजकेच करणार आहेत. आपल्या तोंडाला पण दाताला पण लागणार नाही. छाया तुला कळतंय का? तर छाया इथे म्हणते, आपण तुमच्या काकांच्या घरी जाऊया. आता बघू ही दोघं कुठे जात आहेत ते. तोपर्यंत इकडे संपदांचा फोन वाजतोय आणि संपदांच्या फोनवर तो अननोन नंबर असल्यामुळे त्या पटकन असं विचार करत उचलतात. आणि मग त्याच्यानंतर इकडे सुनंदा मावशी सांगतात की हॅलो, मी तेजसची आई बोलते. आणि मग त्याच्यानंतर त्या नॉनस्टॉप बडबडायला चालू करतात बरं का संपदाताई. त्या म्हणतात, म्हणजे मानसीनं काही चुकीची गोष्ट केली आहे का? काही घडलं आहे का? तुम्ही असा अचानक फोन केला आहे ते काही चुकीचं घडलं असेल ना तर मानसीची चूक पदरात घ्या. ती काही चुकीचं वागणाऱ्यातली मुलगी नाही आहे हो, त्यामुळं तुम्ही जरा समजून घ्या तिला, असं त्या एकदम बोलायला चालू करतात. कारण त्या एकदम पॅनिक होतात. अचानक इतक्या दिवसांनी फोन येतोय त्यामुळे त्या असं घाबरून बोलतात, काही झालं असेल का? मानसी बरी आहे ना, हा प्रश्न आधी त्या विचारतात. आणि मग त्याच्यानंतर सुनंदाई म्हणतात की मानसी बरी आहे, तुम्ही शांत व्हा, मग काही चुकलेलं नाही आहे तिच्याकडून, असं त्या इथे सांगतात. आणि मग त्याच्यानंतर इकडे मावशी जे काही सांगतात ते बघून ना आनंद होतो बरं का. तर मावशी काय सांगतात प्रेक्षकांना संपदाईंना, तर मावशी सांगतायत, मी कसला तुमच्या मुलीला आधार देणार, तिनंच आम्हाला घराला आधार दिला आहे. मानसी आणि तेजसने दोघं मिळून गायत्रीनं ज्या काही अटी घातल्या होत्या ना त्या दोघी अटी पूर्ण करतात गायत्रीच्या. आणि मानसीनंच आधार दिला, त्याच्यामुळे तेजसला इथे सरकारी नोकरी लागली आहे. आणि तात्यांनी त्यांना तेजसला ज्या काही शिक्षा घातली होती ना ती इथे शिक्षा मागे घेतली आहे. आणि तेजस आणि मानसीचा आता नवीन संसार सुरू होईल. या दोघांची ही पहिली दिवाळी आहे. तर माझी अशी इच्छा आहे की तुम्ही दिवाळीला इथे यावं, मनात कुठलीही औपचारिकता न बाळगता आपलेपणाने साजरा सण करूया आपण. आणि तुम्ही या इथे. आणि हाऊसमौस किती करता येईल, किती पैसे खर्च करता येतील ते काही सांगता येणार नाही, पण आपलेपणाने सण साजरा करता येईल एवढं मात्र नक्की. प्रेमाने सण साजरा करूया, प्रेमाने एकत्र येऊया, दोन कुटुंब एकत्र येऊया, असं इथे
संपदांना त्या सांगतात. तर संपदा म्हणतात, तुम्ही माझ्या मुलीचा सून म्हणून स्वीकार करावा एवढीच माझी इच्छा होती आणि देवाचे आणि तुमचे खूप खूप उपकार झालेत. तर लगेच म्हणतात, उपकार कसले मानताय? तुमच्या मुलीच्या रूपाने लक्ष्मी आमच्या घरामध्ये आली, आनंद घेऊन आली आहे तुमची पोर आमच्या घरामध्ये, तर आम्ही तिचा स्वीकार करायलाच हवा ना, असं त्या इथे म्हणत आहेत. आणि इकडे संपदाईंच्या डोळ्यात अश्रू मावत नाही आहेत, आनंदाश्रू मावत नाही आहेत. त्या म्हणतात की आमंत्रण करते मी तुम्हाला दिवाळीचं, निधीलासुद्धा घेऊन या, तिलासुद्धा सांगा आणि वाट बघते मी तुमची, असं म्हणून इथे त्या बोलतात. आणि मावशी असं म्हणत इथे मानसी सुनंदा मावशींना मिठी मारते. तर इकडे त्या आनंदाने संपदा डोळ्यानं म्हणजे हात फिरवून देवाला नमस्कार करतात. छान इमोशनल असं वातावरण झालं होतं. आणि मग त्याच्यानंतर इकडे रणजित मॅनेजरना हाक मारतो आणि म्हणतो की दिवाळी पार्टीची तयारी कुठपर्यंत आली? तर ते सांगतात कॅटरर्सना ॲडव्हान्स दिला आहे, मेन्यू सिलेक्ट झालेत, डेकोरेशन कंप्लीट झालं आहे आणि अशी सगळी तयारी झालेली आहे. मग ते मॅनेजर म्हणतात की अजून एक प्रश्न विचारू का? तर रणजित म्हणतो की विचारा. मग त्याच्यानंतर ते म्हणतात की यावर्षी दिवाळीची पार्टी अचानक कशी काय? तर इथे ते सांगतात की रणजित म्हणतो की यावर्षीची दिवाळी खास आहे आणि ह्याच्यानंतरची दिवाळीसुद्धा खूप खास आहे. मग रणजित विचारतो की इन्व्हिटेशन पाठवून झालं का? तर ते म्हणतात की हो. मग रणजित म्हणतो एक महत्त्वाचं इन्व्हिटेशन बाकी आहे, ते मी देतो. तर प्रेक्षकांनो, इकडे कंदील बनवायची तयारी चालू आहे. आभा, तेजस, सूरज इथे कंदील बनवत बसलेत. आबाला तेजस म्हणतोय की तू बांधतेस का गुंता करतेस, कसं बांधतेस, काय बांधलं आहे, असं म्हणून इथे तेजस आबाला चिडवत असतो. तर तेवढ्यात सूरज म्हणतो की हे मी तयार केलं आहे. मग तेजस सूरजला इथे म्हणतो की हळू चिकटव ते, नाही तर दोन्ही पाय चिकटवशील, असं तेजस चेष्टा करत असतो. आणि मग त्याच्यानंतर सूरजला इथे तेजस म्हणतो की तुला असे 8 बनवायचेत. आणि तेवढ्यात तेजसला इथे फोन वाजतोय. तर फोन कुणाचा आला आहे? तर रणजितनं तेजसला इथे फोन केला आहे. आणि तेवढ्यात आबा म्हणते की कुणाचा फोन आहे? तर तेजस म्हणतो तुला कशाला चौकशा पाहिजे? तर आबा म्हणते तू गेल्यानंतर फोनवर बोलताना इथे धरणार कोण कंदील म्हणून मी विचारते, नुसत्या चौकशा म्हणून काय म्हणतोयस, असं म्हणून इकडे आबा इथे तेजसशी भांडते आहे. तर तेजस थांब जरा वेळ असं म्हणतो आणि इकडे फोन उचलतो. तर फोन रणजितचा आहे. तर तेजस म्हणतो की बोला रणजित साहेब, असा मध्येच कसा काय फोन केला? मग त्याच्यानंतर इथे तेजसला रणजित इथे म्हणतो की शुभ दीपावली. तर तेजस म्हणतो आत्तापासूनच, म्हणजे खूप लवकर तुम्ही शुभेच्छा देत आहे. तर रणजित इथे म्हणतो तेजसला की यावर्षीची तुमची दिवाळी जे खास आहे, असं तो इथे म्हणत असतो. तर तेजस म्हणतो की तसं काही नाही आहे. तर रणजित इथे बोलतोय, काय म्हणतोय बघूया रणजित प्रेक्षकांनो तेजसला. यावर्षीची दिवाळी तुमच्यासाठी खास आहे, तुमचा नवीन लग्न झालं आहे, तुमचा लग्नानंतरचा पहिला दिवाळी सण आहे. एनिवे ते सगळं जाऊ दे, मी तुम्हाला इन्व्हिटेशन देण्यासाठी कॉल केला होता. मग तेजस म्हणतो कसलं इन्व्हिटेशन? मग रणजित म्हणतो दिवाळीच्या निमित्ताने ऑफिसमध्ये पार्टी आहे, काही मोजक्या एम्प्लॉईजनाच बोलवलं आहे, जे काही जवळचे आहेत तसे, तर तुम्ही नक्की या, असं रणजित इकडे तेजसला सांगतो. मग तेजस म्हणतो सॉरी रणजितराव, मला काही इथे जमणार नाही आहे. मग रणजित म्हणतो की मला कळतं आहे तुम्ही एकट्याने येऊ शकत नाही, तर तुम्ही इथे मानसीला घेऊन इथे पार्टीला या. कसं आहे तुम्ही माझ्या खूप जवळचे आहात, त्यामुळे तुम्ही इथे, रणजित म्हणतो की मानसीला घेऊन या. तेजस म्हणतो की तसं काही नाही आहे, मी यंदा येऊ शकत नाही. मग रणजित इथे म्हणतो कशाला लग्नानंतरची पहिली दिवाळी सण साजरा करताय, लग्न टिकणार नाही असं तो इथे म्हणतो. पण तो मनातल्या मनात रणजित हे विचार करत असतो. आणि मग तेजस म्हणतो की नाही यायला जमणार. मग तेवढ्यात मॅनेजरला रणजित इथे हाक मारतो आणि म्हणतो की पार्टी इथे कॅन्सल करा, कसं आहे जवळचे एम्प्लॉईज किंवा जवळची माणसंच येणार नाही आहे तिथे पार्टीला, तर तुम्ही पार्टी कॅन्सल करा. मग तेजस इथे म्हणतो की तुम्ही पार्टी कशाला कॅन्सल करताय, आम्ही पुढच्या वर्षी नक्की येऊ, यंदाचं वर्ष आम्हाला जमणार नाही असं इथे तेजस सांगतो. आणि तुम्ही जर आला नाहीत तर मी तुमच्या घरात येईन आणि तुमच्या हाताला धरून इथे तुम्हाला घेऊन येईन पार्टीला. मग तेजस म्हणतो अहो या की. आणि मग तेजस इथे म्हणतो अहो आमचा हात धरून न्यायला नाही, पण आमच्या घरी दिवाळीला तुम्ही नक्की या, असं इथे तेजस रणजितला आमंत्रण देतोय. आता रणजित मनामध्ये काय विचार करतोय, गुड, मला हेच आमंत्रण पाहिजे होतं, मी आता येतोच आहे, असा तो मनातल्या मनात इथे विचार करतो. आणि मग त्याच्यानंतर तेजस इथे फोन ठेवतो आणि तो पण विचार करतोय 2 मिनटं. आणि त्याच्यानंतर रणजित इथे त्याची काठी घेतो आणि ती काठी घेऊन इथे डान्स करतोय. पण मनातल्या मनात तो काय विचार करतो की मी आता तेजसच्या घरी जातो दिवाळीला आणि तुमच्या नात्याचा दिवाच विझवतो, असं तो इथे विचार करतो आणि खुनशी हसतोय. बरं का, रणजितचं हे बदललेलं एक वेगळंच रूप बघायला मिळते नाही का प्रेक्षकांनो. तुम्हाला हे रणजितचं रूप आवडतंय का ते कमेंटमध्ये नक्की सांगा.
तर इकडे आता सूरज आणि तेजस दोघं मिळून कंदील लावत आहेत. ते ॲक्च्युली तेजस इथे कंदील लावत असतो, पण सूरज येऊन म्हणतो की थांब मी लावतो म्हणून. आणि मग त्याच्यानंतर इकडे तेजसला टेबलावरून खाली उतरवून सूरज इथे टेबलावर चढतो, उभा राहतो आणि मग तो असा की नाही लटपटायला लागतो, म्हणजे त्याला धड चढता येत नाही. सूरज म्हणतो बघ मी कंदील बनवला आहे. मग इथे तेजस म्हणतो तू. आणि मग त्याच्यानंतर सूरज आता कंदील लावायला इथे वरती चढला आहे, पण त्याची ताकद पुरत नाही आहे, पाय लटपट आहेत त्याचे. तेजस त्याची मजा बघतोय आणि मग त्याच्यानंतर तेजस म्हणतो की ती उतर खाली. सूरज म्हणतो की केवढ्यावर कोणी खुया मारला आहे. तेजस म्हणतो की मी मारला आहे. आणि मग तेजस खाली उतरल्या, तेजस सूरजला खाली उतरवतो आणि मग त्याच्यानंतर तेजस सूरजला म्हणतो की मी तुला एक सोपं काम देतो, तू एक काम कर, तू इथनं जा आणि ते लाईटचं जे बटन आहे, लाईटिंगचं कंदीलचं जे काही बटन आहे ते तू लाव, असं इकडे तेजस सूरजला सांगतो. आणि सूरज इकडे जातो आतमध्ये, तर तेजस स्वतः इथे टेबलावर चढतो आणि म्हणतो ए थांब, मी सांगितल्यावरच तू बटन लाव हा, नाहीतर आधी लावशील असं म्हणतो. आणि मग त्याच्यानंतर इथे त्यांची चेष्टामस्करी चालू आहे, कारण सूरजचे पाय लटपटत असतात. तेजस म्हणतो की मी खेळे मारतो तुझ्या पायाला, म्हणजे तुझे पाय लटपटायचे थांबतील. आणि मग त्याच्यानंतर असं तेजस करतो आणि आता तेजस टेबलावर चढला आहे आणि तो असा कंदील लावतो. आणि मग त्याच्यानंतर सूरज तिकडनं लाईटचं बटन लावतो आणि जेव्हा कंदीलचा दिवा पेटतो ना, तेव्हा खूप छान वाटतं बरं का. तुम्ही सुद्धा हा अनुभव घेतला आहे की नाही ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तर कंदील इथे लावून झाला आहे. कंदीलमध्ये दिवा लागल्यानंतर इकडे दोघंजणं खाली एकमेकांना मिठी मारतात, शुभ दीपावली म्हणतात, हॅपी दिवाळी म्हणतात आणि मग छानपैकी असं सेलिब्रेशनला सुरुवात होते. अर्थात खऱ्या अर्थाने दिवाळी चालू झाली आहे. आणि प्रेक्षकांना एक महत्त्वाची घटना काय आहे माहिती आहे का, या सगळ्यामध्ये ना गायत्रीची कुठेही एंट्री दाखवलेली नाही आहे, त्यामुळे वातावरण खरंच खूप चांगलं आहे बरं का प्रेक्षकांनो. तर इकडे आभा पिठी साखर करते आणि आता दोघीजणी फोनवर बोलून झाल्यावर स्वयंपाकघरात आले आहेत. आता मानसीला त्या विचारतात की तू काय करशील, तर मानसी म्हणते की मी बेसन भाजून घेते. मग सुनंदा मावशी म्हणतात मी कानोल्यांचं बघते. आता तिकडे सगळी मिळून इकडे तयारी चालू झाली आहे बरं का फराळाची. एक पिठी साखर करते, एक बेसन भाजते, एक कानोल्यासाठी तयारी करते. घरात माणसं असली की फराळ करायला वेळ लागत नाही ना, नाहीतर एकटी असली तर सगळं एकटीलाच करायचं म्हणजे खूप वेळ लागतो. तुम्हाला काय वाटतं, तुम्ही सुद्धा फराळ सगळ्यांनी मिळून केला का एक एकटीनं केला ते कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का. तर मानसी इथे बेसन भाजती आहे, त्या तिकडे पिठी साखरेचं काम चालू आहे आणि इकडे कानोल्यांची पण तयारी चालू आहे. फराळ एकदम जोरात चालू आहे बरं का. आणि आता बेसन भाजून झालं आहे, त्याच्यात पिठी साखर मिक्स करून झाली आहे. तर इकडे तेजस म्हणतो चला मी आता तुम्हाला लाडू वळायला शिकवतो, मी एक्सपर्ट आहे. मग आई म्हणतात त्याला लाडू तुला वळायला येत नाहीत, लाडू सांगितलं ना, त्यामुळे तू इथे वळायला घेऊ नकोस लाडू. मग तेवढ्या तिथे मानसी म्हणते अहो मी त्याला शिकवले होते, तहान लाडू भूक लाडू ते चांगले वळत होते, मी शिकवलं आहे त्यांना. मग त्या म्हणतात तेजस तू यांच्याकडून काय काय शिकलेस ना ते एकदा मला सांगा, मानसीकडून काय शिकलेस ते. आणि मग तेजस इथे लाडू वळायला चालू करतो, तर त्याला लाडू वळायला येत नाही, तो असा लाडू हातात म्हणजे फुटतो त्याच्या. आणि मग तेजस म्हणतो की मी विसरलो आता कसे वळायचे ते. मग इथे चकल्या वळायला घ्यायला मानसीला सांगतात. मग मानसी आतमध्ये जात असते, तर तोपर्यंत तेजस म्हणतो की तुम्ही तेल काढून ठेवा, मी चकल्या घेऊन येतो. आणि मग त्याच्यानंतर इथे आई म्हणतात तेजस चकल्या नीट घेऊन जाशील का तुकडे करशील. मग तेजस इथे म्हणतो की मला कोणी मानच देत नाही या घरामध्ये, काय चाललं आहे असं म्हणून तेजस इथे बोलतो. आणि मग आबाकडनं तो चकल्या घेतो आणि आबा म्हणते की दादा चकल्या मोडू नका, तुझा लाडू मोडला आहे, माझ्या चकल्या मोडू नको. आणि मग इथे आतमध्ये गेल्यानंतर मानसी म्हणते की द्या इकडे तळायला चकल्या. तर तेजस म्हणतो तुम्ही असाल फिनिशिंग स्कूलच्या टॉपर, पण मी सुद्धा माझ्या कॉलेजचा टॉपर आहे. आणि मग मानसीला तेजस म्हणतो की मी इथे चकल्या तळतो आणि मग त्याच्यानंतर येईल का तुम्हाला तळायला असं मानसी विचारते. तोपर्यंत तेजस इथे म्हणतो हो मला येईल. मग मानसी इथे सांगते की एक एक चकली तेलात सोडा आणि तेजस चकली सोडताना जोरात चकली सोडतो आणि त्याच्यामुळे ते काही गरम झालेलं तेल आहे ते इथे मानसीच्या हातावर उडतं. मग मानसीच्या हातावर इथे तेजस फुंकर घालतो. छान असं 2 मिनिटासाठी टेन्शन येतं, पण त्याच्यानंतर इकडे वातावरण चांगलं झालं आहे. आणि प्रेक्षकांना उद्याच्या भागामध्ये नवीन एंट्री बघायला मिळणार आहे, त्यामुळं चॅनलला सबस्क्राईब करून